लोक म्हणतात मधुमेह झालेला आहे, आता गोड खाणं बंद. पण मी म्हणतो हीच तर खरी वेळ आहे गोड खाण्याची. तेही होमिओपॅथीच्या छोट्या पांढऱ्या गोळ्या, ज्या कडू आजाराला देखील गोड पद्धतीने संपवतात. नमस्कार. मधुमेह म्हणजे केवळ रक्तातील वाढलेली साखरेची पातळी नव्हे, तर ती म्हणजे आपल्या शरीरामधील मेटाबॉलिझम म्हणजे चयापचयमध्ये बिघाड झाल्यामुळे तयार झालेली एक मोठी प्रक्रिया आहे. जसे की आपण जे अन्न खातो ते अन्न ग्लुकोजमध्ये रूपांतरित होते आणि हे ग्लुकोज आपल्या पेशीपर्यंत घेऊन जाण्यासाठी इन्सुलिन नावाची किल्ली लागते. बऱ्याच जणांच्या शरीरात ही किल्ली तयारच होत नाही, तर काहीमध्ये तयार होत असून ती गंजलेली असते किंवा हरवलेली असते. यामुळे होते काय, आपल्या रक्तामध्ये साखरेचे प्रमाण वाढत जाते. त्यामुळे शरीर आतून पोकळ बनत जाते. याचे शक्यतो करून दोन पैलू आहेत. एक म्हणजे टाईप फर्स्ट डायबेटीस. यामध्ये इन्सुलिन नावाची किल्ली मुळात तयारच होत नसते. याचे मुख्यतः करून कारणं हे एकतर अनुवांशिक असतात किंवा ॲटोइम्यून कंडिशनमुळे देखील निर्माण होतात किंवा बऱ्याचदा व्हायरल इन्फेक्शनमुळे देखील हा टाईप फर्स्ट डायबेटीस निर्माण होत असतो. बऱ्याच वेळा अजूनपर्यंत त्याचे बरेचसे कारणं स्पष्ट देखील झालेले नाही आहे. आणि दुसरा एक असतो तो म्हणजे टाईप 2 डायबिटीस. हा म्हणजे याच्यामध्ये इन्सुलिन नावाची किल्ली ही व्यवस्थित पद्धतीने कामच करत नाही. हे शक्यतो करून आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे हा निर्माण होत असतो. लक्षात ठेवा, याकडे दुर्लक्ष कधी केल्यास डायबेटीस रेटायनोपॅथी म्हणजे आपल्या दृष्टीवर याचा दुष्परिणाम होतो. दुसरे म्हणजे डायबेटिक न्यूरोपॅथी. यामध्ये हातापायाच्या संवेदना कमी होतात. त्यामुळे जखमा लवकर भरून निघत नाहीत. पर्यायी किडनी फेल्युलर किंवा हार्ट फेल्युलर सारखे मोठे धोके देखील निर्माण होऊ शकतात. होमिओपॅथी उपचारामध्ये केवळ रक्तातील साखरेचे प्रमाण कमी केले जात नाही, तर ही मेडिसिन कॉन्स्टिट्यूशनल पद्धतीने काम करते. जसे की आपल्या शरीरातील स्वादुपिंड म्हणजेच पॅन्क्रियाजला नैसर्गिकरित्या इन्सुलिन निर्माण करण्यासाठी उत्तेजित केले जाते. डायबिटीसमुळे बऱ्याच वेळा अशक्तपणा निर्माण होतो किंवा बऱ्याचशा आजारांसाठी शरीर हे संसर्गित होत असते. होमिओपॅथी उपचार याच्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि विशेष म्हणजे ती आपल्या शारीरिक आणि मानसिक प्रकृती बघून दिली जात असते, जेणेकरून रक्ताची साखरेची पातळी ही फार नियंत्रणात होत असते. त्यामुळे होमिओपॅथीच्या मेडिसिन्स जरी गोड असल्या तरी मधुमेहासाठी त्या फार सुरक्षित असतात. धन्यवाद.